नेतृत्वाखाली हा आंदोलन आज आझाद मैदानमध्ये सर्वांना संघटित करण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे। आज तुम्ही बघितलं असेल की देशाच्या सैन्यांनी जे केलेले जे शौर्य कार्य आहे त्याचा एका बाजूला कौतुक आणि अभिनंदन करण्याचा देखील ठराव सुरुवातीला आम्ही घेण्याचं काम केलं। आणि मला असं वाटतं की आता कर्मचाऱ्यांना पण देखील आपल्या प्रश्न हक्कासाठी आता काहीतरी वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून तुम्ही बघता की देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की BMS एकच संस्था आहे जी आलेली नाही आहे, बाकी सर्व संघटना लोक एकत्रित आलेले आहे। आज पण राज्य सरकारच्या गट ड प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्ण रुग्णालयाचा असेल, आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचा असेल, या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील त्याची दखलच घेतली जात नाही। म्हणून आज ही सर्व संघटनेतील लोक एकत्रित रीतीने येऊन इकडे एकत्रित आलेले आहे। महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे। आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळ प्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठा जन आंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे। लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यातली चर्चा विधानसभा आणि विधान परिषदमध्ये पण देखील ह्यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत। आम्ही आरोग्याचे जे प्रश्न आहेत, सार्वजनिक आरोग्य खाते, कामगार विमा रुग्णालय आणि 4 मेंटल हॉस्पिटल, ते प्रश्नासाठी आम्ही आज 6 महिन्यापासून कंटिन्यू प्रयत्न करतो शासनाकडे। शासन त्याची दखल घेत नसल्यामुळं शासनाला आम्ही 1 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली आहे, परंतु शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही आहे। दखल घेतले नसल्या आजचा जे आमचा फक्त इशारा आहे, कधी शासनाने तात्काळ आम्हाला मिटिंगला बोलून आमचे चर्चेद्वारे प्रश्न नाही सोडवले तर हे फक्त पिक्चर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अगोदर आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मोठी घोषणा पण करणार आहोत। शासनाने दखल घेतलं नसल्यामुळं आज आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे। आज कामगार विमा रुग्णालयामध्ये 100% जागा भरा असे आदेश असताना पर कामगार विमा रुग्णालयामध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये भरती झालेली आहे। DMR मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, जिल्हा परिषद आरोग्य खाते, सार्वजनिक आरोग्य खाते, मगर कामगार विमामध्ये भरती नाही झाल्यामुळं आज तिथले 10 माणसाचं काम 2 माणसाला करावं लागतं। शासनाने ताबडतोब कामगार विमा रुग्णालयाची भरती करावी आणि त्यांचा स्वतःचाही RR तयार नसल्यामुळं ते तयार करावं। आणि एका अधिकाऱ्याच्या बाबतीत महासंघाने वारंवार वर्षभरापासून कंप्लेंट केलेली आहे, तात्काळ त्याची बदली करावी। दुसरा काम मेंटल हॉस्पिटलचं आमच्या साहेबांना सांगितलेलंच आहे। सार्वजनिक आरोग्य खात्याचे अनेक प्रश्न आहेत, ते बेसिकचा प्रश्न आहेत। सेंटरप्रमाणे 18,000 बेसिक आहे, परंतु आम्हाला 15,000च दिले जातं, पण 18,000 करावं ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे। घाण भत्ता महानगरपालिकामध्ये मिळतोय, आमच्या आरोग्यामध्येही मिळावं। आणि महत्त्वाचा आमचा प्रश्न तिथं लाडपंगी समितीचे जे आरोग्य कर्मचारी आहेत हे सर्व घाणमध्ये काम करतात। ही आमच्या महासंघाची मागणी आहे की ही लाडपंगीचा लाभ सगळ्या कर्मचाऱ्याला मिळावं। हे याच्यासाठी का प्रत्येक कर्मचारी स्वच्छतेचं काम करतोय, साफसफाईचं काम करतोय, याच्यासाठी लाडपंगीचा जे लाभ आहे त्यांना सगळ्याला मिळावं ही आमची मागणी आहे। इतर मागण्या आमचे 28 आहे, RRच्या बाबतीत आहे आणि भरतीच्या बाबतीत आहे। हे शासनाने त्याची दखल घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।